पेपरमध्ये असलेली स्वस्तिक डिझाईन आज आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, तेही ट्रेस पेपरशिवाय. व्हिडिओ हा स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला याच्यातले छोटे छोटे टिप्स सांगणार आहे. सुरुवातीला आपण हे साहित्य पाहूया. रेक्झिन, 3 कॉम्बिनेशनचे उलन कलर, मेजर टेप, मार्कर, स्केल आणि सीझर. 7x7चा एक चौकोन कापून घ्यायचा न्यूजपेपरचा. ह्या कटिंगपासूनच आपण स्वस्तिक कसं काढायचं ते पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर प्रथम पेपर व्यवस्थित ठेवून आधी लाईट म्हणजे एकदम असं फेंट आखून घ्यायचं, जेणेकरून चुकलं तरी थोडं नंतर करेक्शन करता येतं. पेपर तिरका करून दुसरा चौकोन आखून घ्यायचा, जेणेकरून दोन्ही चौकोन व्यवस्थित आखले जातील. आखल्यानंतर हे असं दिसेल. 7x7चा असल्यामुळं 7चा मध्य आतल्या बाजूला मार्किंग करून घ्यायची. 8ही साईडला आतमध्ये जे आलेले आहेत पूर्ण रेषेमध्ये 7चा निम्मा करून 7चा निम्माची मार्किंग करून घ्यायची. तुम्ही कमी जास्त माप घेऊ शकता. जेही माप घेताना त्याचं निम्मं घेऊन आतल्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूची जी रेषा आलेली आहे त्याच्यामध्ये मार्किंग करायची. त्यात जोडून आपल्याला स्वस्तिक तयार करायचं आहे. त्यामुळे ती मार्किंग व्यवस्थित मधोमध आली पाहिजे. अशी मॅट रंगोली बनवण्यासाठी असेच विविध कटआउट तयार करून घ्यायचे. प्रत्येक वेळेस ट्रेस पेपरवर नाही ड्रॉ करत बसायचं. ट्रेस पेपरनी सगळ्यांच्या डिझाईन सेमच वाटतात. त्यामुळं आपण आपल्या पद्धतीने कटआउटनी वेगवेगळी डिझाईन वेगवेगळ्या साईजमध्ये बनवता येते. तर मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये अजूनही वेगळे कटआउट कसे तयार करायचे ते शिकवणार आहे. आता स्केलनी समोरासमोरची बाजू डॉट जोडून घ्यायचे, व्यवस्थित असे जोडून घ्यायचे. आत्ता हे तुमच्या लक्षात नाही येणार, एकदा मी ते आउटलाईन केल्यानंतर थोडं थोडं लक्षात येईल. तुम्ही परत पॉज करून बघू शकता. हे असे 2 चौकोनाचे अशी डिझाईन एक फायनल दिसेल. तर हे बाहेरचे जे त्रिकोण दिसतात छोटे छोटे, तर त्याच्यातून आपल्याला स्वस्तिक तयार होतं आपलं. हे बघा, साईडनी समोरासमोरची बाजू ड्रॉ करून घ्यायची, थोडी डार्क करायची आणि एकच बाजूची करायची, म्हणजे आपल्याला दुसरं स्वस्तिक आपोआप भेटेल. कारण एकात एक 3D दिसणार ना ते. त्यामुळं अगोदर फक्त एकच व्यवस्थित करून घ्यायचं. थोडं डार्क करायचं मार्करने. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे 2 दिसतात, एक वरती एक खालच्या बाजूला. तर आता आपण बॉर्डर कशी चिटकवायची पाहूया. बॉर्डर करताना मी इथे डार्क ग्रीन कलरचा वापर केला आहे. ग्लू थोड्या अंतरावरच ग्लू चिटकून घ्यायचा व्यवस्थित असं. फिनिशिंग मस्त येण्यासाठी जशी डिझाईन आहे तशीच ऊल चिटकवत चालायचं. सरसकट असं लावायचं नाही, मग ते डिझाईन आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं जशी डिझाईन आहे तशीच उलण चिटकवत जायचं आपण. व्यवस्थित दाबून घ्यायची. हे पहा, तुम्ही अशी मॅट रंगोली घरगुती वापरासाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी तुम्ही अशा तयार करून ठेवू शकता. एकदा तयार केल्यानंतर ही रियुजेबल, वॉशेबल अशी आहे. फायनल लुक बघा किती छान दिसतोय. आता आपण येलो कलरने चिटकून घेऊया आतली बाजू. स्टेप बाय स्टेप उलण चिटकून घ्यायची बॉर्डरने. मी इथे थोडी जाड उलण यूज केलेली आहे, त्यामुळे मला फार काही लागले नाही. तुम्ही असे चांगल्या क्वालिटीचीच उलण वापरायची, फिनिशिंग छान येते. त्याच्यानंतर दुसरा कलर मी इथं लाल घेतला. लाल कलरचं शूट करायचं राहिलं होतं, त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ बनवला.
फार फार तर अर्ध्या तासात एक स्वस्तिक छानपैकी तयार होतं. असे 5-6 स्वस्तिक केले की आपली एक छान रांगोळी तयार होते. अगदी सोपी आहे. सध्या रांगोळी ट्रेंडमध्ये खूप मागणी आहे. आता गौरी गणपती आणि इथून पुढे जे सणवार येणार आहेत त्याच्यासाठी ह्या रांगोळींचा तुम्हाला घरगुती फार उपयोग होईल. लाल आणि पिवळं कॉम्बिनेशन छान वाटतं आणि ते शुभही कलर असल्यामुळं हेच कलर जास्त वापरायचे. हे छान वाटतात. बॉर्डरमधून आतमध्ये कलर चिटकवत यायचा म्हणजे रांगोळी पटकन भरते आणि ते छान दिसतं फिनिशिंग. अशी रांगोळी आपली ही तयार होते. ह्या रांगोळी बनवण्यासाठी मला अर्धा तास लागला एक स्वस्तिक बनवण्यासाठी. तर तुम्ही असे 5-6 स्वस्तिक बनवले तरी तुमची खूप सुंदर डेकोरेशन तयार होईल. ही रांगोळी तुम्ही भिंतीवरही चिटकवू शकता गणपतीच्या बॅक साईडला किंवा तुम्ही दारातही टाकता येते तुम्हाला. पुढचा हा व्हिडिओ कुठल्या रांगोळीवर बनवायचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तो व्हिडिओ मी नक्कीच लवकर शूट करून दाखवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.